शेतकऱ्यांसाठी 12 डिसेंबरच्या ठळक बातम्या. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकऱ्यांना पीक कर्ज कमी मिळणार, नाबार्डचे कडक निकष. 8 वरील तुमच्या हिश्श्या एवढेच मिळणार कर्ज, सेवा संस्थाही अडचणीत. 2023 ची थकीत रक्कम आणि 2024चा पीक विमा अनुदान शेतकऱ्यांना द्यावे. गेल्या वर्षीचे विमा कंपनीकडे राहिलेली रक्कम आणि यंदाच्या वर्षीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल त्या शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी. आडत बाजारात सोयाबीनला मागील दिवसांपासून जवळपास क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाल्याने आवकही कमी होत आहे. दर घसरल्याने शेतकरी मात्र आर्थिक संकटात. पीक कर्ज लाडक्या बहिणींच्या हातात. केंद्राच्या धोरणाने भावांची होणार धावपळ. 7/12 वरील नावांच्या हिश्श्यानुसार कर्ज. गावगाड्यातील भावाचे पीक कर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत एकवटले आहे. सोयाबीन दरात 3 दिवसात 300 रुपयांची झाली घसरण. उदगीर बाजार समितीत सोयाबीन पेंडीला मागणी नसल्याचा परिणाम. सोयाबीनला हमीभाव कागदावरच, बळीराजा 24 तास रांगेत. शेतकऱ्यांनी आणलेले सोयाबीन भाव नसल्यामुळे खासगी व्यापाराच्या गोदामात टाकत आहेत. CCIने केली 18 लाख क्विंटलची विक्रमी खरेदी. केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा, संकलन केंद्र वाढवण्याची मागणी. तर खुल्या बाजारात कापसाला 6,500 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे, तर CCIचे दर 7,521 रुपये क्विंटल आहेत. शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.